नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आठवडाभरातील काही घडामोडी. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेसच्या वतीनं देशभर आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येते आहे. त्या अंतर्गत करवीर तालुक्यातील हळदी ते कांडगाव दरम्यान आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. तिरंगा ध्वज घेऊन काँग्रेस कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशासाठी ज्यांनी बलिदान आणि योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येते. त्यानुसार करवीर तालुक्यातील कांडगाव इथं हुतात्म्यांना अभिवादन करून आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. आमदार PN पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या पदयात्रेत सहभागी झाले होते. अनेक स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळालं. काँग्रेस पक्षाने लोकशाही टिकवण्याचा नेहमीच प्रयत्न केला. मात्र गेल्या 8 वर्षांपासून देशात हुकुमशाही पद्धतीनं कारभार सुरू असून लोकशाही आणि संविधानाला ठेच पोचवली जाते. स्वातंत्र्याच्या बलिदानातून मिळालेलं स्वातंत्र्य टिकून ठेवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकानं योगदान देण्याची गरज आहे, असं प्रतिपादन आमदार PN पाटील यांनी केलं. यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, PN पाटील, विष्णू पाटील, दिगंबर मेडशिंगे, शिवाजीराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. पदयात्रेत बबनराव रानगे, शिवाजी कारंडे, संदीप पाटील, सर्जेराव पाटील, उदयसिंह पाटील, सुप्रिया साळुंखे, सुशील पाटील, कृष्णात धोत्रे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेतकरी तरुण बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं इचलकरंजीत होड्यांच्या शर्यती झाल्या. तुडुंब भरलेल्या पंचगंगा नदीत होड्यांच्या शर्यती रंगल्या आणि सांगलवाडीच्या रॉयल कृष्णा क्लबनं सलग 3ऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवला. इचलकरंजीच्याच वरदविनायक भक्त मंडळ बोट क्लबनं 2रा क्रमांक पटकावला. होड्यांची थरारक शर्यत पाहण्यासाठी क्रांतीदिनी पंचगंगा नदी घाटावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. इचलकरंजी शेतकरी तरुण बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं क्रांती दिनाचं औचित्य साधून दरवर्षी होड्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. 35 वर्ष सुरू असलेल्या शर्यतीमध्ये यंदा 11 बोट क्लब सहभागी झाले होते. पंचगंगा नदीत झालेल्या होड्यांच्या शर्यतीचा शुभारंभ माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे यांच्या हस्ते आणि गोल्डविंग फाउंडेशनच्या अध्यक्षा मौसमी आवाडे यांच्या उपस्थितीत झाला. पुरामुळं पंचगंगा तुडुंब भरली आहे. जोरदार वारं आणि अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी अशा वातावरणात अत्यंत चुरशीनं होड्यांची शर्यत झाली. यावेळी नागरिकांनी नदीकाठावर मोठी गर्दी केली होती. अटीतटीच्या या शर्यतीत सांगलवाडीच्या रॉयल कृष्णा बोट क्लबनं प्रथम क्रमांक पटकावला, तर इचलकरंजीतील वरदविनायक भक्त मंडळानं 2रा आणि सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबनं 3य क्रमांक मिळवला. वरदविनायक बोट क्लबला 4थ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. उद्योजक भगतराम छाबडा, आवाडे जनता बँकेचे संचालक स्वप्नील आवाडे यांच्या हस्ते सलग 3 वर्ष प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या रॉयल कृष्णा बोट क्लबला चांदीची गदा देण्यात आली. शिवाय दत्तात्रय जोशी, प्रकाश दत्तवाडे, दीपक राशींकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं. यावेळी बाळासाहेब कलाक्ते, अहमद मुजावर, नंदू पाटील, पापालाल मुजावर, भरत जोशी, अमृत भोसले, संपत जामदार, राहुल घाट, राजेंद्र बचाटे उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावातील जंगल हद्दीतील गवताचा लिलाव परस्पर केल्याचा आरोप होतोय. गावकऱ्यांना कोणतीही माहिती न देता ग्रामपंचायतीमधील मोजक्या सदस्यांनी हा कारभार केलाय. त्यामुळे ही लिलाव प्रक्रिया वनविभागानं थांबवावी अशी मागणी होती. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राधानगरी इथल्या वनविभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा उपसरपंच अविनाश चिनके आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं 3 सदस्यांनी दिलाय. तुरंबे गावातील 1304, 1305 आणि 1306 हे गट क्रमांक जंगल हद्दीत आहेत. एकूण 17 हेक्टर 23 गुंठे जमिनीवर वृक्षारोपण करण्यात आलंय. या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत उगवतं. या गवताचा काही ग्रामपंचायत सदस्यांनी परस्पर लिलाव केलाय. त्यामुळे या सदस्यांविरोधात असंतोष आहे. जंगल हद्दीतील गवताचा लिलाव परस्पर करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा उपसरपंच अविनाश चिनके यांनी दिलाय. वनविभागानं ही लिलाव प्रक्रिया तातडीने रद्द करावी, बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास राधानगरीतील वनविभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा उपसरपंच अविनाश चिनके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या धनश्री बोहिटे, सीमा गुरव आणि संगीता बलुगडे यांनी दिलाय. तर ग्रामस्थांच्या मागणीनुसारच सर्वांना विश्वासात घेऊन गवत लिलाव प्रक्रिया केल्याचा दावा सरपंच मयुरी भावके यांनी केलाय. मिळणाऱ्या रकमेतून गावातील सार्वजनिक तालमीचा विकास करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
धनंजय महाडिक युवा शक्ती आणि पन्हाळा गगनबावडा प्रेस क्लब यांच्या वतीनं कोलोली इथं मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरात सुमारे 200 नागरिकांची डोळे तपासणी करण्यात आली, तर 94 व्यक्तींना मोफत चष्मे देण्यात आले। धनंजय महाडिक युवा शक्ती आणि पन्हाळा गगनबावडा प्रेस क्लबच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। मुंबईतील विजन स्प्रिंग फाउंडेशनच्या सहकार्यातून सुमारे 200 नागरिकांची डोळे तपासणी करण्यात आली। त्यापैकी 94 व्यक्तींना मोफत चष्मे देण्यात आले। शिबिरात तपासणीसाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भेटवस्तूही देण्यात आली। याप्रसंगी युवा शक्तीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेवडेकर, युवराज वरुटे, सरदार जाधव, कृष्णात पाटील, शरद कुंभार यांच्यासह पन्हाळा प्रेस क्लबचे अध्यक्ष किरण मस्कर, सुरेश वडर, सूरज चौगुले, झाकीर मुजावर, शिवसेनेचे संभाजी जाधव उपस्थित होते। वस्त्रोद्योग आणि विणकरांच्या विकासासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवतंय। त्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन केंद्र सरकारच्या हँडलूम बोर्डाचे सदस्य विजय कुमार यांनी केलं। इचलकरंजी येथे विणकर सेवा संघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। इचलकरंजीतील विणकर सेवा संघाच्या वतीनं विणकर दिन कार्यक्रम पार पडला। विणकर सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मेटे यांनी विणकर दिनाचं महत्त्व सांगितलं। गेल्या 10 वर्षात विणकर संघटनेचे 20,000 सभासद झालेत। आगामी 2 वर्षात सभासद संख्या 5 लाख करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला। उद्योगपती उत्तम म्हेत्रे यांनी विणकर घरकुल योजनेला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। विणकर व्यवसायात काळानुसार नवे बदल स्वीकारले पाहिजेत असं विजय कुमार यांनी नमूद केलं। कार्यक्रमाला मदन कारंडे, सयाजी चव्हाण, रमेश भाकरे, वीजतज्ञ प्रताप होगाडे, विठ्ठल डाके, डॉक्टर अनिल कांबळे, प्रशांत पांढरपट्टे उपस्थित होते। आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या पुढील भागात। गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स। भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते। महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते। वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत। राधानगरी तालुक्यात मोहरम सण पारंपरिक पद्धतीने साजरा झाला। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या या सणानिमित्त तालुक्यातील 7 गावात पंजे बसवण्यात आले होते। राधानगरी तालुक्यात मोहरम सण साजरा झाला। तुरंबे इथं विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात पंजे भेटीचा कार्यक्रम पार पडला। धुल्याचा जयघोष आणि अबीर खोबऱ्याच्या उधळणीत नागरिक यात सहभागी झाले होते। खाई फोडणं आणि पंजा भेटीचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला। तालुक्यात राधानगरी, सरवडे, तुरंबे, कसबा वाळवे, ठिकपुर्ली, घोटवडे या ठिकाणी ताबूत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। साध्या पद्धतीने दूधगंगा नदीत ताबूत विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला। रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं हातकणंगले तालुक्यात 7,000 राष्ट्रध्वज मोफत वितरित करण्यात आले। वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील यांच्या हस्ते ध्वज वितरण झालं। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा महोत्सव आयोजित केलाय। या मोहिमेअंतर्गत हातकणंगले तालुका रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं 7,000 राष्ट्रध्वज मोफत वितरित करण्यात आले। हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथल्या नवजीवन सेवा सोसायटीमध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। रेशन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, वडगाव बाजार समितीचे सभापती आणि नवजीवन सेवा सोसायटीचे चेअरमन सुरेश पाटील, भाजपचे हातकणंगले तालुका अध्यक्ष राजेश पाटील, श्रीपतराव पाटील, अनिल कोळी, सुरेश कुंभार, रुपाली कुंभार, महादेव साळुंखे, आनंदा गोडेकर उपस्थित होते। करवीर तालुक्यातील खुपेरी इथल्या उर्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य मोफत देण्यात आलं। रक्षाबंधना दिवशी हा कार्यक्रम पार पडला। करवीर तालुक्यातील खुपेरी इथं उर्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं विद्यार्थिनींना शालेय साहित्य वितरित करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करावेत असं आवाहन मुख्याध्यापिका SN मगदूम आणि कुंभी कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी केलं। यावेळी सरपंच दीपाली जांभळे, दत्तात्रय पाटील, आनंदा पाटील, हिंदूराव पाटील, सर्जेराव हुजरे, युवराज पाटील, सविता गुरव, दिलीप पाटील, अमित हुजरे, सुमित हुजरे, सर्जेराव हराळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। देवसुद्धा संतांची बरोबरी करू शकत नाही। तिन्ही शक्ती ज्यांच्याकडे आहेत त्यांना समर्थ म्हणतात असं प्रतिपादन हरिभक्त पारायण उत्तम गुरव यांनी केलं। किणी इथं पारायण सोहळ्यात ते बोलत होते।
हातकणंगले तालुक्यातील किणी येथे श्री संत ज्ञानेश्वर पारायण सोहळा समिती आणि देवस्थान सल्लागार उपसमिती यांच्या वतीनं पारायण सोहळा आणि हरिनाम सप्ताह पार पडला. हरिभक्त पारायण उत्तम गुरव महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. तिन्ही शक्ती ज्यांच्याकडे आहे त्यांना समर्थ म्हणतात. संत हेच सर्वश्रेष्ठ आहेत, त्यामुळे संतांची संगत महत्त्वाची आहे असं त्यांनी नमूद केलं. यासोबत राहुल कदम, सुभाष शिंत्रे, आबालाल नदाफ, मारुती पाटील, तुकाराम हजारे, शहाजी पाटील, सर्जेराव चव्हाण, बाळकृष्ण चौगुले यांची प्रवचनं आणि कीर्तनं झाली. बीड इथल्या दीपक मेटे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सोहळ्याचा समारोप झाला. अल्टरनेटिव्ह मेडिसिन आणि ॲक्युपंक्चर असोसिएशनच्या वतीनं कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 जिल्ह्यांची परिषद किल्ले पन्हाळगडावर नुकतीच संपन्न झाली. या परिषदेचं उद्घाटन महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा डॉक्टर साक्षी सुतार यांच्या हस्ते झालं. वैद्यकीय व्यवसाय करत असताना आपली सुरक्षितता ठेवणं महत्त्वाचं असतं. रुग्णांना चांगली सेवा देण्याबरोबरच त्यांच्याशी असलेलं आपुलकीचं नातंही जपणं गरजेचं आहे असं डॉक्टर संतोष सुतार यांनी सांगितलं. यावेळी डॉक्टर बापूसाहेब नरदगे, डॉक्टर आनंदराव गिरी, डॉक्टर शंकर चेचर, डॉक्टर सुभाष गाठ, डॉक्टर रणजित साठे यांच्यासह 3 जिल्ह्यातील डॉक्टर उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी टीएमटी बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी टीएमटी बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. आपल्या मुलांना सुसंस्कृत आणि सुजाण नागरिक घडवण्यासाठी आई वडिलांनी जागरूक असलं पाहिजे असं प्रतिपादन प्राध्यापिका सुषमा पाटील यांनी केलं. रुकडी इथं जवाहर समूहाच्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं जवाहर पतसंस्था आणि जवाहर वाचनालयाच्या वतीनं व्याख्यानमाला आयोजित केली होती. प्राध्यापिका सुषमा पाटील यांनी आई संस्काराचं विद्यापीठ या विषयावर व्याख्यान दिलं. आईला संस्काराचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हटलं जातं. ती शिकलेली असो अथवा नसो, पण आपल्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल घडवण्यासाठी नेहमीच झटत असते. पण अलीकडं मुलांचे अतिलाड होत आहेत. मोबाईलमुळं पारंपरिक रीतिरिवाजाकडे दुर्लक्ष होतंय. मोबाईलमध्ये गुरफटल्यानं समाजात वावरण्याची सजगता येत नाही. त्यामुळं मुलांना संस्कारशील आणि सुजाण नागरिक घडवण्यासाठी आई वडिलांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे असं त्यांनी नमूद केलं. वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी यांनी शेती तंत्रज्ञानाच्या नव्या वाटा या विषयावर व्याख्यान दिलं. यावेळी सरोजनी खोत, संजय वारके, राजकुमार परीट, सनतकुमार खोत यांनीही मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी माधुरी इंगळे, मनीषा आंबी, सरोजिनी चौगले, विमल पाटील, नूर महम्मद मुल्ला यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे शाहूवाडी तालुक्यातील 85 घरांची पडझड झाली आहे. खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तांचं सुमारे 26,41,000 रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार गुरु बिराजदार यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे नद्या नाल्यांना पूर आलाय. त्याशिवाय काही घरांची पडझड झाली आहे. सुमारे 85 घरं आणि जनावरांच्या 2 गोठ्यांची पडझड झाली आहे. अतिवृष्टीमुळे सार्वजनिक मालमत्तेचं 1,10,000 रुपयाचं तर खाजगी मालमत्तेचं 22,88,000 रुपयांचं नुकसान झालंय अशी माहिती तहसीलदार गुरु बिराजदार यांनी दिली आहे. त्याशिवाय पुराच्या पाण्यामुळे शेती पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर शेतीसह उर्वरित नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील असंही तहसीलदार गुरु बिराजदार यांनी सांगितलं. हातकणंगले तालुक्यातील हनुमान पतसंस्थेच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. समाजातील गरजू 50 कुटुंबांना मदतीचा आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. हातकणंगले तालुक्यातील नागाव इथल्या श्री हनुमान सहकारी पतसंस्थेच्या वतीनं 50 गरजू कुटुंबांना मदतरूपी आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. मदत वितरण सोहळ्याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आदर्श पत्रकार म्हणून अनिल उपाध्ये, सुरेश पाटील आणि अभिजित कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आलं. तसंच विविध सहकारी संस्थांमधील संचालकपदी निवड झालेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच अरुण माळी, अशोक मुंडे, गणपती माळी, रंगराव गुडाळे, बाबासो पाटील, शिवाजी पोवार, सतीश पाटील, अरुण जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ठिकपुर्ली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं डेंग्यूविषयी जनजागृती अभियान राबवण्यात आलं.
या मोहिमेअंतर्गत 14 गावात ग्रुप कंटेनर सर्वेक्षण करण्यात आलं. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजनांबद्दल माहिती देण्यात आली. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी आणि कचरा साचून डासांचा उपद्रव वाढतो, त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती असते. या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं डेंग्यूविषयी जनजागृती करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून 14 गावात सर्वेक्षण करण्यात आलं. पाणीसाठे तपासण्यात आले, तसंच डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात आली. स्वच्छता आणि कोरडा दिवस पाळण्याबद्दल ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. आणि याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.